नमस्कार. गीतांजली मधील 11व्या भागामध्ये घेऊन येत आहोत आपण मोक्ष आणि मुक्ती. मिटलेले डोळे उघडून पहा तरी, दारे बंद केलेल्या देवळाच्या ओसाड अंधाऱ्या गाभाऱ्या तुझा देव नाहीच आहे. कुणासाठी सारं तुझं मंत्र पुटपुटणं, स्तुतिगान आणि नाममाळ ओढणं? सोडून दे सारं, सोडून दे सारं. तो बघ, तो आहे तिथे खडकाळ जमीन नांगरणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर, दगड फोडून मार्ग काढणाऱ्या पाथरवटाजवळ, रखरखीत उन्हाळ्यात आणि धुवाधार पावसात. तो त्यांच्याबरोबर आहे, आपल्या चिखलधुळीनं माखलेल्या वस्त्रांविषयी. मुक्ती मोक्ष कुठे मिळणार आहे तो? मुक्ती मोक्ष कुठे मिळणार आहे तो? आपल्या स्वामींनीच आनंदाने स्वीकारलंय बंधन नवनिर्मितीचं. तो आपणा सर्वांशी सतत बांधला गेलाय.